अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. अनंत काळापासून चालत आलेल्या सृष्टीमध्ये ग्रहांची एक अशी अद्भुत आणि महापरिवर्तनकारी युती तयार होत आहे, जी मागील 2 दशकाचा म्हणजेच की तब्बल 20 वर्षाचा कर्माचा बॅकलॉग आणि हिशोब चुकता करणार आहे. आणि याचा थेट प्रभाव येत्या 19, 20 आणि 23 तारखेला तुमच्या जीवनावर प्रकाशाने दिसून येणार आहे. वृषभ राशीचा स्वामी हा 9 ग्रहामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सात्विक मानला गेला देवगुरु बृहस्पती आहे. आणि जेव्हा गुरुदेवाच्या जोडीला कर्मफलदाते शनिदेव आणि राहूची ऊर्जा मिळते, तेव्हा नवीन मानवी जीवनात अल्पकालीन टर्निंग पॉइंट्स येतात, ज्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेली कामे अचानक मार्गी लागतात. निसर्ग किंवा हे ब्रह्मांड जेव्हा एखादा मोठा चमत्कार करणार असतो, तेव्हा ते थेट बदल घडवत नाही, तर आपल्याला अधिक काही सूक्ष्म इशारे देतात. दुर्दैवाने अनेक जण आपल्या रोजच्या धावपळीत हे संकेत ओळखू शकत नाही आणि नंतर पश्चाताप करतात. पण काळजी करू नका, या विशेष दिवसात काही वृषभ राशीच्या जातकांना अचूक गुप्तधन लाभाचे योग येतील. काहींच्या समोर भूतकाळातील काही गुप्त रहस्य उघडतील. काहींना असं काही दिव्य अनुभूती येईल, ज्यामुळे त्यांच्या जगण्याची दिशाच बदलून जाईल. या विशेष भागात आपण ज्योतिष शास्त्रज्ञाच्या आधारे अशीच 5 गुप्त आणि शक्तिशाली संकेताबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहेत. यासोबतच देवगुरु आणि शनिदेवाची छत्रछाया मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि सिद्धी उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे, जो तुमचं नशीब बदलू शकतो. म्हणूनच हा भाग अजिबात न चुकवता शेवटपर्यंत अतिशय शांत चित्तेने ऐका, कारण हा शेवटचा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळ्याचे डोंगर क्षणात दूर करू शकतो. चला तर मग उशीर न करता कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा. तर पहा मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संकेत म्हणजे तुमच्या आर्थिक प्रवाहात अचानक वेग येते, म्हणजेच खूप दिवसापासून बुडलेले पैसे अनपेक्षितपणे हातात येतील. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नोकरीत मोठी डील फायनल होईल. पण वृषभ राशीच्या लोकांनो, ग्रहाची ही स्थिती जेवढी लाभ देणारी आहे, तेवढीच ती राहूच्या प्रभावामुळे आर्थिक फसवणुकीचा इशारा देखील देते. त्यामुळे या 3-4 दिवसात कोणतेही नवीन करार सही करताना किंवा कोणालाही मोठी रक्कम उसने देताना अत्यंत सावध राहा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. काही बघा मंडळी, लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की छोटीतली छोटी चूक आपल्या आयुष्यावर खूप मोठे परिणाम करतात. काही वेळा विनाकारण पैशाची चिंता किंवा मनामध्ये एक प्रकारची अनामिका भीती दाटून येईल. पण संयम गमवू नका, कारण ही वेळ केवळ ग्रहांची परीक्षा आहे. जेव्हा मोठी संपत्ती येणार असते, तेव्हा मन स्थिर ठेवणं गरजेचं असतं. आता जो दुसरा संकेत मी सांगणार आहे, तो बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतो, पण लोक त्याकडे सरासर दूर करतात. दुसरा संकेत म्हणजे सतत जुनी आणि विशिष्ट स्वप्ने पडणे. तुम्हाला या काळात तुमची जुनी शाळा, बालपणीचे मित्र, पूर्वज किंवा जुने घर स्वप्नात दिसू लागतील. विशेषतः पहाटे 4 ते 6 या वेळात पडणारी स्वप्न ही थेट विश्वाचा संदेश असतो. ज्योतिष विज्ञान सांगते की अशा स्वप्नाद्वारे निसर्ग आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनेची पूर्वकल्पना देत असतो. जर स्वप्नात एखादी व्यक्ती वारंवार येत असेल, तर त्या व्यक्तीशी संबंधित काहीतरी महत्त्वाच्या तुमच्या आयुष्यात लवकरच घडणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जुन्या चुकाची तीव्रतेने आठवण येईल आणि असं करायला नको होतं असा पश्चाताप वाटेल. पण घाबरू नका, कारण देवगुरूची सात्विक ऊर्जा तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी करत आहे. तिसरा मोठा संकेत म्हणजे घरातील वातावरण अचानक बदल जाणवेल. काही जणांच्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून अचानक वाद पेटू शकतात, तर काहींना घरात अचानक
एक वेगळी शांतता किंवा जडत्वा जाणवेल. देवघरातील दिवा लावल्यानंतर वारंवार विझणे, मनात सतत नकारात्मक विचार येणे किंवा विचार करणे किंवा घरात असताना बेचैनी वाटणे हा घरात बदलणारा चुंबकीय ऊर्जेचा परिणाम आहे. अशा वेळी घरात वाद घालण्याऐवजी शांत राहा. घरातील वडीलधाऱ्यांचे आणि कष्ट करणाऱ्या लोकांचा आदर करा आणि तुमचे सकारात्मकच तुमचे संकटे सहज दूर करू शकते. चौथा संकेत म्हणजे शारीरिक पातळीवर अचानक थकवा किंवा ऊर्जेची कमतरता जाणवेल. डोकं जड होणे, डोळ्यावर झापड येणे किंवा मानसिक अवस्थता वाढणे हे बदल त्या ग्रहाच्या प्रभावामुळे होते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जीवनात पहा मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जीवनात खूप मोठा आणि मोठे सकारात्मक बदल घडणार असतो तेव्हा शरीरातली जुनी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते आणि त्याचं स्थान शरीरावर येतो. म्हणूनच या काळात स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या. पुरेशी झोप घ्या. रात्रीचं जागरण टाळा. परत एकदा सांगते, सकारात्मक बदल घडणार असतो तेव्हा शरीरातली जुनी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते आणि त्याचं स्थान शरीरावर येतो. म्हणूनच या काळात स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या. पुरेशी झोप घ्या. रात्रीचं जागरण नक्की टाळा आणि नकारात्मक मानसिकतेच्या लोकांपासून 4 हात लांब राहा. आता आपण त्या 5व्या आणि सर्वात मुख्य संकेताकडे वळणार आहोत, जो वृषभ राशींच्या लोकांच्या आयुष्याचा गेम चेंजर ठरू शकतो. 5वा संकेत म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीचे खरे रूप किंवा एखाद्याकडून सत्य समोर येणे. ज्यांच्यावर तुम्ही अंधाळा विश्वास ठेवला अशा जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल किंवा स्वतःच्या आयुष्यातील एखादी मोठी घोडा चुकू तुम्हाला समजेल. देवगुरु आणि शनीची ही ऊर्जा आपल्या ब्रह्मांडातून बाहेर काढून वास्तवाचा सामना करायला लावते. जे काही समोर येईल त्याचा स्वीकार करा मंडळी, कारण की हे सत्य तुमचे भविष्य अधिक सुरक्षित आणि मजबूत करणार आहे. कधी कधी काही गोष्टी किंवा नाती तुटणे हा सुद्धा निसर्गाचा एक मोठा आशीर्वाद असतो, कारण त्याशिवाय नवीन आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात देखील होऊ शकत नाही. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा काळ प्रचंड महत्त्वाचा आहे, कारण की तुमची आजवरची तपश्चर्या या काळात या वेळात फलाला देणार आहे. तुमची बुद्धी आणि नशीब तुम्हाला करिअरमध्ये उच्च पदावर येण्याचे महायोग तयार करत आहे, ज्यामुळे काहींना परदेशी गमण्याची किंवा मोठ्या सरकारी कामाची संधी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, या काळात आळस किंवा उद्यावर गोष्ट ढकलण्याची वृत्ती तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यामध्ये देखील मोठे बदल होतील. काही जुने मित्र किंवा जुने प्रेम तुमच्या आयुष्यात पुन्हा एंट्री घेऊ शकतात. पण कोणतेही भावनिक निर्णय घेताना घाई करू नका. रागाच्या किंवा अतिदुःखाच्या भरात घेतलेला निर्णय भविष्यात मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे आपल्या वाणीवर आणि भावनावर नियंत्रण ठेवा. आता आपण देवगुरु बृहस्पती आणि शनिदेवांना प्रसन्न करणारा तो आगामी आणि खात्रीशीर उपाय जाणून घेऊया, ज्यांनी अनेकाचे नशीब बदलले आहे. दर गुरुवारी किंवा शनिवारी गरजू आणि गरीब लोकांना पिवळ्या रंगाचे दर गुरुवारी किंवा शनिवारी पिवळ्या रंगाचे अन्न जसे की बुंदीचे लाडू किंवा पिवळा भात किंवा काळ्या तिळाचे लाडू हा उपाय तुमच्या पत्रिकेतील सर्व दोष नष्ट करतो. तसेच रोज सकाळी अंघोळ झाल्यावर ओम गुरुदेवाय नमः, ओम गुरुदेवाय नमः किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा शांत चित्तेने 108 वेळा जप करा. यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल आणि मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या वृक्षापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने अत्यंत शुभ मानलं आणि फलदायी मानलं जातं. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी रोज संध्याकाळी संपूर्ण घरात भीमसेना कापूर आवश्यक पेटवा. या उपायाने वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक चमत्कार घडतील. त्यामुळे तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने करा मंडळी. वृषभ राशीच्या महिलांसाठी हा काळ
कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणार आणि मानसिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, पण काळजी करू नका. देवगुरूची कृपा तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर यशस्वी मात कराल. घराबाहेर पडताना आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. समोर येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संधीला भीतीपोटी करू नका, कारण ग्रह स्वतः तुमच्या बाजूने उभे आहेत. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण 19, 20 आणि 23 हे दिवस तुमच्या आयुष्याला नवीन कलाही देणारे ठरणार आहेत. निसर्गाच्या या प्रत्येक संकेताकडे बारकाईने लक्ष द्या, कारण सृष्टी प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे अचूक फळ देत आहेत. मंडळी, सकर्मता राहा, कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात तो आनंद घेऊन येणार आहेत, ज्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होतात. हे दिवस साधे नसून एका नव्या सुवर्ण योगाची सुरुवात आहे. जर तुम्हाला हे संकेत जाणवत असतील, तर तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत असं समजा. कर्मावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय देवगुरू किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपण वृषभ राशीच्या धन लाभाचे आणखी काही गुप्त मार्ग पाहणार आहोत. तो भाग पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटू नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.